शेवटी लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी बातमी ही आलेली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी प्रशासनाला आदेश दिला आहे की लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा 2100 रुपये उद्या म्हणजेच 13 डिसेंबर शुक्रवारी सर्व पात्र महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा। हा हप्ता जमा करण्यासाठी आता उशिरा होता कामा नये, कारण की लाडक्या बहिणी या खूप दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या 6व्या हप्त्याची वाट पाहत आहेत। कधी यंदाचा हप्ता आमच्या खात्यात जमा होईल याची सर्व लाडक्या बहिणी आतुरतेने वाट पाहत आहेत आणि आपल्या निवडणुकीमध्ये जो काही विजय झाला आहे त्यामध्ये लाडक्या बहिणीचा सिंहाचा वाटा आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना जास्त काही वाट न पाहू देता उद्या म्हणजेच 13 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये लगेच जमा करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्पष्ट करण्यात दिले आहेत। सोबतच मित्रांनो, आताचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील सरकारवरती याबाबत दबाव घातला असल्याची चर्चा आहे की लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे 2100 रुपये तात्काळ जमा करावे, म्हणजेच उद्या बहिणीच्या खात्यात 2100 रुपये जमा करण्यात यावे, कारण की पैशाची तरतूद आम्ही आधीच करून ठेवली आहे। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे निधी सरकारने आधीच उपलब्ध करून ठेवले आहे, तरी देखील 6व्या हप्ता जमा करण्यासाठी इतका उशीर का होत आहे? आता लगेच लाडक्या बहिणींच्या खात्यात 6व्या हप्त्याचे पैसे जमा करा, असे उपमुख्यमंत्री यांनी देखील प्रशासनाला खर्चावले आहे। त्यामुळे आता लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता उद्याच महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। लाडक्या बहिणीच्या खात्यावरती 6व्या हप्त्याचे 2100 रुपये हे जमा करण्याचे बाबतचे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहे। त्याचबरोबर मित्रांनो, भाजपने सादर केलेल्या जाहीरनामा होता त्यात अनेक वचनाची पूर्तता करण्याची मागणी करण्यात आली होती आणि त्यात सर्वात पहिली जे काही मागणी होती ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वाढवून 2100 रुपये करण्याची ही मागणी होती आणि 2100 रुपयात लवकरात लवकर लाडकी बहीणच्या बँक खात्यावरती जमा करण्यात यावा, म्हणजे डिसेंबर महिन्याचा जो काही 6वा हप्ता आहे तो आता लवकर लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा। अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या वाचनाच्या पूर्ततेची मागणी करते वेळेस सगळ्यात पहिले जी काही मागणी होती ती अशा पद्धतीने या ठिकाणी लाडक्या बहिणीसाठी आली आहे। त्याच प्रकारे मित्रांनो, सर्व लाडक्या बहिणीसाठी अजून एक आनंदाची बातमी ही आदित्य तटकरे ताई यांनी दिली आहे। तर ती बातमी जाणून घेण्याच्या अगोदर आमच्या सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे की व्हिडिओ पाहता एक लाईक करून द्यावे। सोबतच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। अशा प्रकारचे नवनवीन अपडेट आम्ही आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो आणि तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतो। त्यामुळे व्हिडिओ पाहता आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मित्रांनो, या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी अजून लाडक्या बहिणीसाठी कोणती खुशखबर दिली आहे याबाबत देखील जाणून घेऊया। तर मित्रांनो, आज आदित्यताई तटकरे महिला विकास मंत्री यांनी देखील सर्व लाडकी बहीण महिला लाभार्थींसाठी खुशखबर दिली आहे आणि ती म्हणजे या योजनेतून एकही महिला कमी केली जाणार नाही। या योजनेत जेवढ्या पण महिलांनी अर्ज केले आहेत, म्हणजे आतापर्यंत या योजनेत 2,50,00,000 महिलांनी अर्ज केले आहे। या सर्वांचे अर्ज मंजूर देखील केले आहेत। काही महिलांनी हुशारीने अर्ज केले आहेत, त्यामुळे त्यांच्या अर्जाची तपासणी करून लवकर त्याचे अर्ज मंजूर केले जाईल आणि या सर्व महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा दिला जाणार आहे। ज्या महिलांना अजूनपर्यंत एकही हप्ता मिळाला नव्हता त्याच्या खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यात आली आहे आणि ज्यांना आधी लाडकी बहीण योजनेचा 5 हप्ते आले आहेत त्यांना सुद्धा आता उद्यापासून त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे। त्यामुळे सध्या जे काही प्रसार माध्यमातून चर्चा होत आहे, लाडकी बहीण योजनेची तपासणी होणार आहे की लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी पुन्हा पडताळणी केली जाणार आहे, तसे लाडकी बहीण योजनेतून निकषाचं बसत नसणाऱ्या महिलांना कमी केले जाणार आहे, हे सर्व खोटे आहे। अशा प्रकारचे जे काही बातम्या या ठिकाणी प्रसारामध्ये चर्चेत आहेत त्या सर्व बातम्या खोट्या आहेत, कारण की तशा प्रकारे अजूनही कोणत्याही प्रकारचा निर्णय शासनाने घेतलेला नाही आणि लाडकी बहीण योजनेचे कुठल्याही प्रकारचे बदल देखील या ठिकाणी झाला नाही आहे। तसेच ही योजना पुढे देखील सुरू राहणार आहे आणि योजनेतील सर्वच बहिणींना लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील मिळणार आहेत। या योजनेतून एकही महिला कमी केली जाणार नाही आणि या योजनेत पुन्हा कोणती तपासणी देखील केली जाणार नाही, कारण की अगोदर जो काही महिलांना लाभ दिलेला आहे तो आम्ही पात्रता आणि निकषापासूनच महिलांना लाभ दिला आहे। त्यामुळे पुन्हा या योजनेची पडताळणी करण्याबाबत अद्यापही कोणत्याही शासनाने निर्णय घेतला नाही आणि एवढ्या 2,50,00,000 महिलांनी पुन्हा पडताळणी करणे शक्य देखील होणार नाही। अशा प्रकारे माहिती पूर्व महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली आहे। यांना प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। तुम्हा सर्व
सर्वांना लाडकी बहीण योजनेचा लाभ हा पुढे देखील मिळणार आहे. लाडकी त्या ठिकाणी जर तुमचा अर्ज झालेला असेल आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे हप्ते अगोदर मिळाले असतील तर पुढे सुद्धा तुम्हाला असे हप्ते मिळत राहणार आहेत. कारण की अशा प्रकारे या ठिकाणी प्रसारमाध्यमांशी बोलताना पूरमंत्री अजित तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे. कारण की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा या ठिकाणी निकषाची पडताळणी केली जाईल. अशा प्रकारच्या कुणालाही प्रकारचा निर्णय शासनाकडून अजून घेण्यात आले नाही. अजून लाडकी बहीण योजना जशी पूर्वी होती त्याच प्रकारे या ठिकाणी राबवली जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अगोदर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहे त्या सर्व महिलांना लाभ जसा अगोदर मिळाला आहे तसाच पुढे देखील मिळणार आहे आणि त्यांच्या बँकाने मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला काही कार्य करण्याची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आदेश देखील दिलेला आहे की बहीण योजनेचा 6वा हप्ता 2100 रुपये उद्या म्हणजेच 13 डिसेंबर रोजी शुक्रवारी सर्व पात्र महिलांच्या खात्यात तात्काळ जमा करण्यात यावा आणि हा हप्ता सर्व महिलांना मिळणार आहे. कोणती महिला या योजनेच्या हप्त्यापासून वंचित राहणार नाहीत. परंतु मित्रांनो, सुरुवाती 12 हा जो काही हप्ता आहे तो राज्यातील 12 जिल्ह्यातील महिलांना वाटप सुरू होणार आहे आणि हे 12 जिल्हे झाले की मग उर्वरित मोठ्या जिल्ह्यातील महिलांना देखील या हप्त्याचे वितरण हे केले जाणार आहे. त्यामुळे ज्या महिलांना उद्या हप्ता येणार नाही त्यांना काळजी करू नये. हा हप्त्याचे वितरण 4 दिवस चालणार आहे. म्हणजे 13 डिसेंबर ते 17 डिसेंबर दरम्यान तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हा मिळणार आहे. सुरुवातीला हा हप्ता राज्यातील 12 लहान जिल्ह्यात वाटप सुरू होणार आहे आणि नंतर उर्वरित सर्व जिल्ह्यांना पैसे हे मिळणार आहेत. जसे की या ठिकाणी काही लहान जिल्हे आहेत त्यामध्ये हिंगोली, वाशिम, अकोला, सिंधुदुर्ग, रायगड, धुळे, जळगाव, गोंदिया, सांगली इत्यादी प्रकारचे लहान जिल्ह्याचे या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे आणि या लहान जिल्ह्यांना उद्यापासून म्हणजेच 12 डिसेंबर रोजी लाडकी बहीण योजनेचा 6व्या हप्त्याचे 2100 रुपये त्यांच्या बँक खात्यात डीबीटी द्वारे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू होणार आहे. मित्रांनो, अशा नवीन माहितीसाठी आपल्या व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.